स्वागतम। आज मी आमरस पुरी करणार आहे। तर त्यासाठी मी 7-8 आंबे स्वच्छ धुवून त्याचा गर काढून हा रस केलेला आहे। आता हा रस मी मिक्सरला लावून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे मी हा आंब्याचा रस काढून घेतलाय। तर याच्यामध्ये मी आता या आमरसामध्ये काळी मिरी पूड घालून घेते, जेणेकरून आपल्या पोटाला काही त्रास नाही होणार। हा आमच्या ब्राह्मण पद्धतीचा, म्हणजे जशी माझी काकू रस काढायची, आमरस करायची त्या पद्धतीचा मी तुम्हाला दाखवणार आहे। माझी काकू असंच करायची। त्यामध्ये काळी मिरी पूड आणि थोडीशी साखर आणि कणभर मीठ घालायची। दाखवतेच तुम्हाला आता मी। तर यामध्ये आपण आवडीनुसार साखर घालूया। मी एक 4 चमचे घातले मोजून, छोटे चमचे पण। त्यानंतर हे बघा, कणभर अगदी मी मीठ घातलंय। आता हे छान एकजीव करून घेऊया। तर आता आपण साखर, मीठ आणि मिरी पावडर जी टाकलेली आहे ती मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि बाउलमध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवूया। तर हे पहा, अशा प्रकारे आपला आमरस या ठिकाणी रेडी आहे, माझ्या काकूच्या पद्धतीचा, आमच्या ब्राह्मण पद्धतीचा। आपण पुऱ्या करून घेऊया। पुऱ्या करण्यासाठी ही मी कणिक घेतले, म्हणजे गव्हाचं पीठ। त्यानंतर मी 2 चमचे रवा घालणार आहे। हे बघा, 2 चमचे रवा घालणार आहे, 2 चमचे मोहन घालणार आहे, म्हणजे गरम तेल, आणि मीठ घालणार आहे चवीपुरतं। तर याच्यामध्ये बघा, मीठ घातलंय मी। आता 2 चमचे मोहन घालणार आहे, 2-2.5 चमचे म्हणजे गरम तेल। आता हे पीठ घट्ट मळून अर्धा तास ठेवून देणार आहे आणि मग पुऱ्या करणार आहे। तर अशा पद्धतीने हे पहा, आपलं जे पीठ आहे, म्हणजे कणिक आहे पुरीची, ती मस्त अशी मळून तयार आहे। आता ही अर्धा तास आपण झाकून ठेवूया आणि मग पुऱ्या करून घेऊया। तर अर्ध्या तासानंतर मी या कणकेचे गोळे करून घेतले, हे पहा। आता ह्याच्या आपण पुऱ्या लाटून घेऊया। मी एकच चपाती लाटून त्यावरती डिश किंवा वाटी ठेवून वगैरे असं काही करत बसत नाही, डायरेक्ट पुरी लाटते। आता दाखवतेस तुम्हाला। लाटण्याला आणि पोलपाटाला मी तेल लावून घेतलं आणि तेलावरती मी ह्या पुऱ्या लाटलेल्या आहेत। अगदी थोड्या तेलावरती लाटलेल्या आहेत, कारण पीठ लावलं तर तळणीमध्ये देखील पीठ दिसतं आणि वरती पण दिसतं, त्यामुळे मी तेलावरती लाटून घेते। ही आमची पद्धत आहे। म्हणजे अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या मी लाटून घेतल्या। आता इथे तेल गरम करायला ठेवलंय, याच्यामध्ये तळून घेऊया। आता सर्वप्रथम मी एक पुरी घालून घेते। तर आता ही बघा, ही टाकलेली पुरी जी आहे ती चांगली फुगली आहे। आता ही आपण पलटी करून घेऊया। आता ही गोल आलेली नाहीये, पण चांगली फुगली आहे। तर ही पलटी करून घेऊया आणि चांगली तळून घेऊया। तर ही बघा, अशा प्रकारे ही आपली जी पुरी आहे ती ह्या ठिकाणी रेडी आहे। अशाच मी बाकी सुद्धा पुऱ्या तळून घेणार आहे। छान अशा आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या टम्म अशा फुगत आहेत बघा। अशा पद्धतीने जर तुम्ही पुऱ्या केल्यात ना, तर तुमच्या देखील पुऱ्या अशा प्रकारे होतील। आता ही देखील आपली चांगली तळून झालेली आहे, बघू शकता तुम्ही। आता ही मी काढून घेते। त्यानंतर तिसरी पुरी मी घालून घेतली तळणीमध्ये। बघा, ही देखील अशी छान अशी फुगलेली आहे। आता ही सुद्धा पलटी करून घेऊया आपण। या अगदी पातळ सुद्धा नाही आणि जाड सुद्धा नाही, अशा मी लाटून घेतल्यात। आणि कुठल्याही वाटी, डिश, कुठल्याही ह्याचा वापर न करता मी डायरेक्ट लाटून घेतलेले आहेत। आता ते एकसारख्या नाही झाल्यात, परंतु चांगल्या फुगतायत। ही बघा, पुढची देखील तुम्ही बघू शकता। प्रत्येक पुरी आपली फुगलेली आहे। आता ही पुरी करण्याची आमची पद्धत। तर अशाच पद्धतीने आपण बाकी सगळ्या सुद्धा पुऱ्या तळून घेऊया आणि मग मी तुम्हाला दाखवते। चला तर मग। तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्या सगळ्या पुऱ्या अशा छान अशा फुगलेल्या आहेत। कुठली पुरी फुगली नाही असं नाही,
आणि मी अशाच पद्धतीने पुऱ्या करते, तुम्ही देखील अशा पद्धतीने करून पहा. तर ही पहा आमरस आणि या ठिकाणी पुरी आपली रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आमरस पुरीचा हा बेत तुम्ही नक्की करून पहा. भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये.